आजच्या विधिमंडळाचं समालोचन. सुरुवातीला ऐकूया विधिमंडळाचं समालोचन. लेखन केलं आहे किशोर आपटे यांनी. विधानसभेत पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी प्रश्नोत्तरे, लक्षवेधी विधेयकांच्या कामकाजासह मराठवाडा मुक्तीसंग्रामच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्यसेनानीच्या आठवणींना उजाळा देणारा अभिवादनाच्या प्रस्तावावर चर्चा आणि वंदे मातरमच्या मुद्द्यावर सभागृहात गोंधळ झाल्यानं कामकाज 10 मिनिटं तहकूब करावं लागलं. हे आजच्या कामकाजाचं वैशिष्ट्य सांगता येईल. सकाळी 11 वाजता सभागृहाची बैठक प्रश्नोत्तराच्या कामकाजानं सुरू झाली. 15 ऑगस्टपर्यंत वितरित महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा अंतर्गत सिंचन विहिरीचे प्रलंबित अनुदान 15 ऑगस्ट 2023 पर्यंत वितरित करण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितलं. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरींना मंजुरी मिळण्याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य आकाश फुंडकर, राजेश टोपे, नाना पटोले यांनी उपस्थित केला होता. रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे म्हणाले की मनरेगा अंतर्गत सिंचन विहिरी अनुदानात 3 लाख रुपयांवरून 4 लाख रुपये अशी वाढ करण्यात आली आहे. या विहिरींच्या प्रलंबित प्रस्तावाबाबत फेर भूजल सर्वेक्षण करण्याची आवश्यकता असल्यास यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून फेर भूजल सर्वेक्षण करून प्रलंबित प्रस्तावांवर कार्यवाही करण्यात येईल. तसंच धडक सिंचन विहिरी योजनेअंतर्गत ज्या विहिरी मंजूर झाल्या होत्या त्यांचा निधी वितरित करण्यात आला आहे, असंही मंत्री भुमरे यांनी यावेळी सांगितलं. देशात खतांच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं 1,30,000 कोटी रुपयांचं अनुदान दिलेलं आहे. राज्यात बोगस बियाणं आणि खतांच्या विक्रीला प्रतिबंध घालण्यासाठी राज्य सरकार कठोर कायदा करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. राज्यात बियाणांच्या आणि खतांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नाना पटोले यांनी उपस्थित केला होता. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की देशात खतांच्या किमती स्थिर राखण्यासाठी केंद्र सरकारनं विशेष प्रयत्न केले आहेत. त्यासाठी केंद्र सरकारनं 1,30,000 कोटी रुपयांचं अनुदान दिलं आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे म्हणाले की राज्य शासन शेतकऱ्यांच्या प्रति संवेदनशील असून बोगस बियाणे खते विक्री विरोधात कायदा करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खतांचे दर कमी झाले आहेत, म्हणून राज्यातही खतांचे दर स्थिर आहेत. बोगस बियाणामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी लवकरच कायदा करण्यात येणार आहे. दरम्यानच्या काळात अधिक दराने बियाणे विक्री केल्याप्रकरणी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे, असं मंत्री मुंडे यांनी सांगितलं. प्रश्नोत्तरानंतर कागदपत्र पटलावर ठेवण्याचं कामकाज पुकारण्यात आलं. त्यानंतर खारघर येथील दुर्घटना चौकशी समितीला वारंवार मुदतवाढ का दिली जाते, हा आयोग कोणत्या राजकीय दबावाखाली काम करतो, या आयोगाला फक्त सल्ला देण्यासाठी नेमलं आहे का, त्याला दोषी कोण आहे हे आधी कळलं पाहिजे, अशी मागणी काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांनी सभागृहात केली. त्यांनी दिलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्षांनी नाकारला होता. लोकप्रतिनिधींना सरकारी कार्यालयात बैठका घेता येणार नाही असा निर्णय उच्च न्यायालयानं दिला आहे. त्यामुळे लोकांचे प्रश्न तिथे मांडण्याच्या अधिकारावर गदा येते आहे. हा न्यायपालिकेचा विधिमंडळाच्या अधिकारावर अधिक्षेप आहे, असं सांगत त्याबाबत न्यायालयाला कळवलं जाईल, अशी ग्वाही अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात दिली. अशा पद्धतीनं आदेश देण्यात आल्याची माहिती तमिळ सेल्वन आणि आशिष शेलार यांनी सभागृहात दिली होती. त्यावर ही बाब गंभीर आहे, याबाबत राज्याच्या अधिवक्त्यांना सांगून ते न्यायालयाच्या लक्षात आणून द्यावे, अन्यथा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली होती. लंपी आजारानं मृत झालेल्या जनावरांच्या शेतकरी पशुपालकांना अर्थसहाय्य देण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्या शेतकरी पशुपालकांना ही मदत मिळाली नाही त्यांनाही लवकरच मदत देण्यात येईल, असं पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत सांगितलं. राज्यात लंपी रोगाच्या प्रादुर्भावामुळे मृत झालेल्या जनावरांच्या पालकांना अर्थसहाय्य न मिळाल्याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य अमित देशमुख, नाना पटोले, हरिभाऊ बागडे यांनी उपस्थित केला होता. मंत्री विखे पाटील म्हणाले की केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात लसीकरण सुरू आहे. पशुधनाचा मृत्यूदर कमी राहील यासाठी राज्य शासन उपाययोजना करत आहे.
याकरता आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी डॉक्टरांची संख्या वाढवण्यात येत आहे. ही भरती प्रक्रिया सुद्धा अंतिम टप्प्यात असून लवकरच डॉक्टरांची यासाठी नियुक्ती करण्यात येईल. दुभत्या जनावरांच्या पशुपालकांना 30,000 रुपये, ओढकाम करणाऱ्या जनावरांच्या पशुपालकांना 25,000 रुपये आणि वासरांच्या पशुपालकांना 16,000 रुपये अशी मदत दिली जाते. या मदतीत वाढ करावी अशी मागणी होत आहे. याबाबतही शासन सकारात्मक निर्णय घेईल असंही मंत्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितलं. त्यानंतर 6 पैकी 4 लक्षवेधी सूचनांचं कामकाज घेण्यात आलं. विधानसभेत 1 लक्षवेधीच्या वेळी वंदेमातरम म्हणणं शक्य नसल्याचं वक्तव्य अबू आझमी यांनी केल्यानंतर भाजपचे सदस्य आक्रमक झाले. त्यांनी वंदेमातरम म्हणावंच लागेल असा आग्रह धरत घोषणा दिल्या. ते जागा सोडून पुढे आले, त्यामुळे गदारोळ झाला आणि कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं. मराठवाडा मुक्ती संग्रामच्या 75 वर्षाच्या अमृत महोत्सवानिमित्त सभागृहात हुतात्म्यांना अभिवादनाचा प्रस्ताव घेण्यात आला. यावेळी अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके, किरण लहामटे, भास्कर जाधव, नाना पटोले, देवेंद्र फडणवीस आदी अनेक दिग्गज सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन श्रोते आत्ता आपण ऐकत होतात. लेखन केलं होतं किशोर आपटे यांनी आणि याचं वाचन केलं होतं राजेश शिरभाते यांनी. आता यानंतर ऐकूया विधान परिषदेच्या कामकाजाचं समालोचन. लेखक गौरीशंकर घाले. सांगलीत वीज घोटाळ्यासाठी एसआयटी, मंत्री उदय सामंत. कांदा उत्पादकांना 15 ऑगस्टपूर्वी अनुदान. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाडा मुक्ती संग्रामातील सर्व स्वातंत्र्य सैनिकांना आणि हुतात्म्यांना अभिवादन करणारा प्रस्ताव. ही होती आजच्या विधान परिषदेच्या कामकाजातील ठळक वैशिष्ट्य. बुधवारी दुपारी 12 वाजता प्रश्नोत्तराच्या तासानं विधान परिषदेच्या कामकाजाला सुरुवात झाली. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारल्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील पथदिवे आणि सार्वजनिक वीज देयकांचा भरणा न केल्याबाबतचा तारांकित प्रश्न मांडला. यावर 3.5 कोटी रुपयांच्या या भ्रष्टाचाराची 15 दिवसात एसआयटी नेमून चौकशी केली जाईल अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. महावितरणच्या देयकांमधला हा भ्रष्टाचार असून या प्रकरणी महापालिकेच्या 3 विभागातील 11 कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली आहे. या 3 कर्मचाऱ्यांनी निष्काळजीपणा केल्याचं समोर आलं आहे. एसआयटीचा अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल असं सामंत यांनी सांगितलं. या संदर्भात महापालिकेचं 2010 पासून थर्ड पार्टीकडून लेखापरीक्षण करण्यात येईल असं सामंत यांनी सांगितलं. वरळी येथील रस्ता रुंदीकरणात बाधित होणाऱ्या निवासी आणि अनिवासी गाळेधारकांच्या पुनर्वसनाशिवाय रस्त्याच्या कामाला सुरुवात केली जाणार नसल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. शिवसेना ठाकरे गटाचे सदस्य सुनील शिंदे यांनी या संदर्भातील तारांकित प्रश्न मांडला. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येत्या 15 ऑगस्टपर्यंत प्रलंबित अनुदानाची रक्कम जमा केली जाईल. बाजार समित्यांसह अन्य ठिकाणी विक्री केलेल्या कांद्याला तसंच ई पीक पाणी नोंद न केलेल्या शेतकऱ्यांनाही अनुदान देण्याची घोषणा पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी याबाबतचा तारांकित प्रश्न मांडला होता. यावर कांदा उत्पादकांच्या अनुदानासाठी पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून 550 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. सभागृहात या पुरवणी मागण्या मंजूर झाल्यानंतर हे पैसे तातडीनं शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील. तसंच बाजार समित्यांसह नाफेडची खरेदी केंद्रे, खासगी बाजार समिती, थेट परवानाधारक व्यापारी किंवा थेट बाजारात विक्री झालेल्या कांद्यालाही अनुदान देण्यात येईल. जिथे ई पीक पाणी झालेली नसेल अशा ठिकाणी शेतकऱ्यांच्या कांद्याच्या लागवडीखालील क्षेत्राच्या पाहणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या शहानिशा अहवालासोबतच तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवकांच्या प्रत्यक्ष पाहणी अहवालही गृहीत धरला जाणार असल्याचं मंत्री सत्तार यांनी स्पष्ट केलं. तसंच येत्या काळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा बियाण्याची कमतरता भासणार नाही असंही सत्तार यांनी सभागृहाला आश्वस्त केलं. मराठा आरक्षण प्रकरणी राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली क्युरेटिव्ह याचिका न्यायालयानं फेटाळल्यास मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या दृष्टीनं एक समर्पित मागासवर्ग आयोग स्थापन केला जाईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तराला दिली. हा आयोग मराठा समाजाचं सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासेल असं त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे बाबाजानी दुराणी यांनी हा तारांकित प्रश्न विचारला होता.
या क्युरेटिव्ह याचिकेमध्ये तसंच मराठा आरक्षण प्रकरणी उद्भवणाऱ्या सर्व न्यायालयीन प्रकरणी सरकारच्या वतीनं प्रभावी बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञांचं कृतीदल स्थापन करण्याचा राज्य सरकारनं निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. प्रश्नोत्तराच्या तासानंतर नियम 289 अन्वये स्थगन प्रस्तावाच्या सूचना मांडण्यात आल्या. शेकापचे जयंत पाटील यांनी गायरान जमिनींवरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम थांबवण्याची मागणी केली. यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी महसूल मंत्र्यांशी चर्चा करून सभागृहात निवेदन करण्याचं आश्वासन दिलं. तर वर्षभरात शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्या सगळ्यांची नुकसान भरपाई राज्य सरकारनं दिली आहे. यावेळी पावसाची मदत देण्याचे कामही या सरकारनं सुरू केलं आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानही वितरित करण्यात आल्याचं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या संदर्भात मांडलेल्या स्थगन प्रस्तावावर बोलताना दिली. यानंतर लक्षवेधी सूचनांच्या कामकाजाला सुरुवात झाली. राज्य सरकारनं जाहीर केलेल्या विविध सवलतींच्या प्रतिपूर्तीपोटी एसटी महामंडळाला राज्य सरकारनं आतापर्यंत 1,501 कोटींचा निधी दिला आहे. प्रतिपूर्तीची रक्कम हा हक्काचा निधी बनला असून महामंडळाला चांगले दिवस आले आहेत. तसंच मोठ्या प्रमाणावर प्रवासी या योजनांचा लाभ घेत असल्यानं एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ झाली असल्याचं मंत्री दादा भुसे यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. काँग्रेस सदस्य भाई जगताप यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेदरम्यान मंत्री भुसे यांनी ही माहिती दिली. ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या अमृत योजनेचा आतापर्यंत 12,89 लाख प्रवाशांनी लाभ घेतला आहे. त्यापोटी राज्य सरकारनं 662 कोटी प्रतिपूर्ती एसटी महामंडळाला केली आहे. तर 17,42 लाख महिला प्रवाशांसाठीच्या सवलतीपोटी 505 कोटींची प्रतिपूर्ती करण्यात आली आहे. तसंच विविध सामाजिक संघटनांच्या सवलतीपोटी 334 कोटींची प्रतिपूर्ती करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण 1,501 कोटींची प्रतिपूर्ती महामंडळाला करण्यात आली आहे. विविध सवलत योजनांमुळे प्रवाशांचा मिळणारा चांगला प्रतिसाद आणि प्रतिपूर्तीची रक्कम ही कामगारांची हक्काची झाल्याचंही मंत्री भुसे यांनी सांगितलं. पहिल्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाडा मुक्तीसंग्रामातील सर्व स्वातंत्र्य सैनिकांना आणि हुतात्म्यांना अभिवादन करणारा प्रस्ताव सभागृहात मांडला. मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या माध्यमातून भाषा, संस्कृती, परंपरा जिवंत ठेवण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या संघर्षाचं प्रतिबिंब आपल्या निर्णय आणि धोरणामधून उमटवत हा संघर्ष पुढे नेण्याचा निर्धार फडणवीस यांनी व्यक्त केला. या स्वातंत्र्य सैनिकांनी दाखवलेल्या मार्गावर वाटचाल करण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवताना स्वातंत्र्य आणि सहिष्णुता या मूल्यांचं बीजारोपण करण्याचा विचार आपल्याला करावा लागेल असं ते म्हणाले. या स्वातंत्र्याचं मोल आपल्याला कायम लक्षात ठेवावं लागेल असं फडणवीस म्हणाले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील या प्रस्तावावर आपले विचार मांडले. मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा लढा अत्यंत प्रामाणिकपणे लढला गेला. यात मराठवाड्यातल्या अनेक तरुणांनी सक्रिय सहभाग घेतला. हा इतिहास आपण विसरता कामा नये असं ते म्हणाले. दरम्यान राज्यात पडत असलेल्या पावसाबद्दल मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी विधान परिषदेत निवेदन दिलं. गेल्या 24 तासात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि मुंबई शहर या 5 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक पाऊस झाला आहे. सध्या गडचिरोली, रायगड, रत्नागिरी हे जिल्हे वगळता अन्य कोणत्याही जिल्ह्यात पूर परिस्थिती नाही. जिल्हा आणि राज्य स्तरावर 24 तास नियंत्रण कक्ष सुरू असल्याचं सांगतानाच वशिष्ठी, जगबुडी, कुंडलिका, सावित्री, पाताळगंगा या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याचं मंत्री पाटील यांनी सांगितलं. यानंतर अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सभागृहाचं कामकाज थांबवण्यात आलं. विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाचं समालोचन श्रोतेहो आत्ता आपण ऐकत होतात. याचं लेखन केलं होतं गौरी शंकर घाले यांनी आणि वाचन केलं होतं राजेश शिरभाते यांनी.